नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आपले यूट्यूब चॅनल मॅथ्स बाय समित देशमुखमध्ये. आज आपण स्टार्ट करतोय नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर म्हणजे काय की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रियल आहेत किंवा रियल अँड इक्वल आहेत किंवा रियल नंबर लाईनवर एक्झिस्टच होत नाहीत. म्हणजे रूट्सचं नेचर कसं आहे हे आज आपण डिस्कस करूत. मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये आपण रूट्स कसे फाइंड करायचे या काही मेथड शिकलो होतो. त्यातली सगळ्यात पहिली मेथड होती फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड मेथड ही होती कम्प्लिटिंग द स्क्वेअर आणि तिसरी मेथड जी होती ती फॉर्म्युला मेथड. आणि फॉर्म्युला मेथडमध्ये आपण बघितलं की रूट्स फाइंड कसे करतात. x इज इक्वल्स टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. परत आपण हा फॉर्म्युला रिवाइज करू. सो द फॉर्म्युला टू फाइंड आउट द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x इज इक्वल्स टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac upon 2a. Applying this formula we are finding roots of a quadratic equation आणि या फॉर्म्युल्याने आपण मागची एक्सरसाइज देखील सॉल्व केली होती. आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला लक्षात येईल की नेचर ऑफ रूट्स हे कशावर डिपेंड असतात. नेचर ऑफ रूट्स हे या बी स्क्वेअर मायनस 4ac या व्हॅल्यूवर डिपेंड असतात. बी स्क्वेअर मायनस 4ac ही जी रूटमध्ये व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 4ac या व्हॅल्यूवर आपले रूट्स डिपेंड असतात. समजा ही बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू जर झिरो असेल तर काय होईल हो इथे. सो मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट इथे स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करू अपॉन 2a. सो विच इज इक्वल्स टू मायनस बी जशाला तसा प्लस ऑर मायनस पण जशाला तसा. चला स्क्वेअर रूट ऑफ 0 ची व्हॅल्यू 0 डिवायडेड बाय 2a. आता आपल्याला इथे एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळतील. या दोन व्हॅल्यू कोणत्या असेल. पहिले प्लस कन्सिडर केलं तर पहिली व्हॅल्यू मिळेल आणि मायनस कन्सिडर केलं तर दुसरी व्हॅल्यू मिळेल. म्हणजे पहिला रूट मिळेल मायनस बी प्लस 0 अपॉन 2a आणि दुसरा रूट मिळेल मायनस बी मायनस 0 अपॉन 2a. याला परत सिम्प्लिफाय केला तर मायनस बी प्लस 0 ची व्हॅल्यू मायनस बीच मिळेल. मायनस बी अपॉन 2a इज द फर्स्ट रूट आणि सेकंड रूट काय मिळेल मायनस बी मायनस 0 म्हणजेच मायनस बी अपॉन 2a. इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर एक्सच्या दोन्हीही व्हॅल्यू सारख्याच आल्यात का. पहिली व्हॅल्यू पण मायनस बी अपॉन 2a आणि दुसरी व्हॅल्यू पण मायनस बी अपॉन 2a आणि एक्सच्या व्हॅल्यूजलाच आपण काय म्हणतो सोल्युशन्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि इथे पण आपण काय डिस्कस करतोय नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथे आपल्या काय लक्षात आलं जर आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 घेतली तर रूट्स काय येतात. रूट्स एक्झिस्ट होतात की नाही. तर इथे आपल्याला दिसतंय रूट एक्झिस्ट होत आहेत पण ते कसे आहेत इक्वल आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन इथे मिळाली इफ द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 देन मग रूटचं नेचर कसं आहे. देन रूट्स आर रियल म्हणजे रिअलमध्ये एक्झिस्ट होतात. रियल पण काय असतात अँड इक्वल. मग आता ही पहिली कंडिशन सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची तुम्हाला. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 देन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. ओके, होप द फर्स्ट रिझल्ट इज नाउ व्हेरी क्लिअर टू यू. चला आता सेकंड केस बघू. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 म्हणजे एखादा पॉझिटिव्ह नंबर असेल तर नेचर ऑफ रूट कसं असू शकतं. परत आपण इथे हाच फॉर्म्युला कन्सिडर करतोय टू फाइंड आउट रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता थोड्या वेळासाठी आपण सपोज करू की बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि ती व्हॅल्यू सपोज करा की 16 आहे. मी 16 यामुळे कन्सिडर केली की आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 16 ची व्हॅल्यू 4 लिहिता येईल. चला मायनस बी प्लस ऑर मायनस आता आपण जी व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ची 16 इज पॉझिटिव्ह नंबर. समजा या बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 16 टाकली इथे आपण 16 हे आपण कन्सिडर केलेलं आहे की दॅट वी नो हिअर वी आर कन्सिडरिंग दॅट बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर. मग तो पॉझिटिव्ह नंबर सपोज करा की 16 तो 16च असू शकतो असं काही नाही पण 16 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. समजायला आपल्याला सोपं जाईल म्हणून आपण 16 कन्सिडर केला आहे. मायनस बी प्लस ऑर मायनस
square root of 16 will be equals to 4 divided by 2a, keep it as it is. आता इथे x ची व्हॅल्यू पहिले आपण जर इथे प्लस कन्सिडर केलं तर पहिली x ची व्हॅल्यू मिळेल -b प्लस 4 अपॉन 2a आणि दुसरी x ची व्हॅल्यू मिळेल -b -4 अपॉन 2a. ओके, आता हा -b कोण आहे? एक नंबर आहे. -b इज नथिंग बट व्हॉट? वन नंबर. या नंबर सोबत 4 ची ॲडिशन केल्यानंतर मिळणारा नंबर आणि -b मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर मिळणारा नंबर हा डेफिनेटली अनइक्वल असेल. म्हणजेच हे दोन्ही एक्सच्या व्हॅल्यू सारख्या असू शकतात का? निश्चितच नाही. -b ची व्हॅल्यू काही जरी असेल, -b हा एखादा नंबर असेल से -2, -2 सोबत 4 ची ॲडिशन घेतली, डिनॉमिनेटरमध्ये 2a ठेवूया, तर आपल्याला -2 अपॉन 2a मिळेल आणि -2 सोबत 4चं सबस्ट्रॅक्शन जर घेतलं तर -6 अपॉन 2a मिळतोय. निश्चितच हे दोन्ही नंबर वेगवेगळे आहेत. म्हणजेच -b सोबत 4 ची ॲडिशन केल्यानंतर मिळणारी संख्या आणि -b मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर मिळणारी संख्या ही वेगवेगळी आहे. म्हणजे जिथे एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू एक्झिस्ट होत आहेत पण इक्वल आहे का अनइक्वल आहे? सो डेफिनेटली अनइक्वल आहेत. म्हणून इथे आपण म्हणणार रूट्स आर रियल बट व्हॉट? अनइक्वल. अनइक्वलला अल्टरनेटवर डिस्टिंक्ट असंही वापरू शकतात. सो होप द नेचर ऑफ रूट इन द सेकंड केस इज ऑल्सो व्हेरी क्लिअर टू यू. सेकंड केस सेज दॅट इफ द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac is greater than 0 at that time roots of the quadratic equation are real but unequal. are real. इथे आपण लिहून घेऊया रियल बट अनइक्वल. अनइक्वल अल्टरनेट वर्ड फॉर अनइक्वल इज व्हॉट? डिस्टिंक्ट. आता आपण लास्ट केस कन्सिडर करू. इफ b² - 4ac इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे काय? की ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. समजा b² - 4ac एक निगेटिव्ह नंबर असेल. सो लेट अस सपोज दॅट नंबर इज से -16. आता ही व्हॅल्यू आपण काय घेतली? -16. सो विच इज इक्वल टू इथे काय मिळेल? -b प्लस ऑर मायनस अंडर रूट -16 अपॉन 2a. मग आपल्याला -16चा काय फाइंड करायचा आहे? स्क्वेअर रूट. आता सपोज करा की आपण या -16च्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू से आपण x सपोज केली. आता मी जर दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं तर इकडे x² होईल आणि इकडे जर स्क्वेअरिंग केलं तर रूट निघून जाईल, म्हणजे -16 मिळेल या साईडला. आपण जस्ट सिम्पली स्क्वेअरिंग बोथ साईड करतोय, तर इकडे x² x² आणि अंडर रूट -16चा स्क्वेअर -16. आता एखादा मला रियल नंबर सांगा, असा रियल नंबर सांगा की ज्याचा स्क्वेअर हा निगेटिव्ह येऊ शकतो. असं शक्यच नाही, कारण निगेटिव्ह रियल नंबरचे पण स्क्वेअर पॉझिटिव्ह असतात, पॉझिटिव्ह रियल नंबरचे पण स्क्वेअर पॉझिटिव्ह असतात. 0चा स्क्वेअर हा 0 असतो. म्हणजेच कोणताही रियल नंबर घेतला तर त्याचे स्क्वेअर हे आयदर 0 और पॉझिटिव्ह असू शकतात. म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह तर असूच शकत नाही. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर हे रियल नंबर लाईनमध्ये एक्झिस्टच होत नाही. म्हणजेच आपण निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट हा काढू शकत नाही. कशामध्ये? रियल नंबर्स लाईनमध्ये. तर यासाठी पुढच्या वर्षी आपण 11वीमध्ये कॉम्प्लेक्स नंबर इंट्रोड्यूस करतोय की ज्यामध्ये निगेटिव्ह नंबरचे पण स्क्वेअर रूट आपण फाइंड करू शकू. पण आपल्याला 10वीपर्यंत आपला संबंध फक्त कशाशी आहे? रियल नंबर्स सोबत. म्हणून मग इथे जर b² - 4ac काय आलं? लेस दॅन 0 आलं तर आपण म्हणणार रूट्स आर नॉट रियल. मग असे रूट्स काढण्यासाठी मॅथमॅटिशियनने परत त्याच्यावर संशोधन केलं आणि न्यू नंबर सिस्टम इंट्रोड्यूस केली, विच इज कॉल्ड ॲज व्हॉट? कॉम्प्लेक्स नंबर. अँड वी आर स्टडिंग कॉम्प्लेक्स नंबर इन क्लास 11. बट ॲज इट स्टँड we can say that roots are what? Not real if the value of b² - 4ac is less than 0. मग काय लक्षात आलं आपल्याला की रूट्स कशावर अवलंबून असतात? रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ व्हॉट? b² - 4ac. मग b² - 4ac जर 0 असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल. जर ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल the roots are real and unequal, and if b² - 4ac is less than 0 म्हणजे निगेटिव्ह असेल, at that time we can say that roots are not real. So hope the nature of roots is very clear to you.
Now remember that the nature of roots depend on the value of what b square minus 4ac. आत्ताच आपण या तीन केसेस बघितल्या, केस फर्स्ट, केस सेकंड अँड केस थर्ड. तर या बी स्क्वेअर मायनस 4ac या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डिस्क्रिमिनंट म्हटलं जातं. वेगवेगळ्या इक्वेशनचे डिस्क्रिमिनंट वेगळे आहेत, पण क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लिहितात, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0, और वी कॅन से दॅट दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्ममध्ये असेल तर या बी स्क्वेअर मायनस 4ac या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट. ओके, वेगळ्या वेगळ्या इक्वेशनमध्ये डिस्क्रिमिनंट हा वेगवेगळा असतो, पण आत्ता आपल्याला डिस्क्रिमिनंट पहिल्यांदा इंट्रोड्यूस होतोय तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. 11वीमध्ये परत तुम्हाला काही नवीन इक्वेशन शिकायला मिळतील, त्याचे डिस्क्रिमिनंट हे वेगळे असतील. फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c is equal to 0, b square minus 4ac, this value is called as its discriminant. आणि हा डिस्क्रिमिनंट या सिम्बॉलने डिनोट केला जातो. हा ट्रायंगलला वापरतो ना आपण, हा सिम्बॉल हा ग्रीक नोटेशन आहे, अँड दिस सिम्बॉल इज रीड ॲज व्हॉट, डेल्टा. याला बघा इथे दिलेलं आहे, याला काय रीड केलं जातं, डेल्टा. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती झाली, बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac इज कॉल्ड ॲज डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इज डिनोटेड बाय व्हॉट, डेल्टा. म्हणजेच मग इथे परत आपल्याला 3 केसेस मिळतील. डेल्टा इज इक्वल्स टू 0 म्हणजे ही पहिली केस, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. ॲट दॅट टाइम वी कॅन से दॅट रूट्स आर रिअल अँड इक्वल. दुसरी केस काय बघितली आपण, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा म्हणजे कोण हो, बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. ॲट दॅट टाइम रूट्स आर रिअल अँड व्हॉट, अनइक्वल. अनइक्वलला अल्टरनेट वर्ड काय आहे, डिस्टिंक्ट. काही बुक्समध्ये तुम्हाला असंही बघायला मिळेल की इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, at that time roots are real and distinct, or in other word we can say that real and unequal. तिसरी केस आहे, डेल्टा इज लेस दॅन 0. डेल्टा म्हणजे हेच बी स्क्वेअर मायनस 4ac. इफ डेल्टा इज लेस दॅन 0, ॲट दॅट टाइम वी कॅन से दॅट रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. किंवा मग पुढे 11वीत गेल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की रूट्स आर कॉम्प्लेक्स नंबर. इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड दिस आर्टिकल. विच आर्टिकल, नेचर ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. So see the first activity, fill in the blanks. इथे व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दिलेले आहेत आणि आपल्याला काय फाइंड करायचे, नेचर ऑफ रूट. आताच आपण बघितलं की डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर रूट्स कसे असतात, रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. डिस्क्रिमिनंट म्हणजे कोण हो, ज्याला आपण डेल्टाने डिनोट केलं होतं आणि त्याची व्हॅल्यू किती होती, बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर रूट्स कसे असतात, रिअल अँड अनइक्वल. आता सेकंड केसमध्ये जर बघितलं ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. जर डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac जर निगेटिव्ह असेल, लेस दॅन 0 असेल, तर रूट्स आर नॉट रिअल. आणि इक्वल टू 0 असेल तर रूट्स कसे असतात, रिअल अँड इक्वल. या 3 केसेस आत्ताच आपण बघितल्या आहे. नेचर ऑफ रूट डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac विच इज डिनोटेड बाय डेल्टा अँड इज कॉल्ड ॲज डिस्क्रिमिनंट. इफ द व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, पॉझिटिव्ह असेल तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. इक्वल टू 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड इक्वल. आणि लेस दॅन 0 असेल तर रूट्स आर नॉट रिअल. Now see the question number 2. In the question number 2, we have to determine the nature of roots of the quadratic equation. नेचर ऑफ रूट कशावर डिपेंड असतो, बी स्क्वेअर मायनस 4ac. तर पहिले आपण हा क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर करणार, याला कम्पेअर करणार कोणासोबत, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. मग इथे जर कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल की a ची व्हॅल्यू 2 आहे, इथे ऑलरेडी लिहिलेलं आहे. b ची व्हॅल्यू -5, सो b इज इक्वल टू -5 अँड c इज इक्वल टू 7. एकदा जर ABCच्या व्हॅल्यू मिळाल्या तर आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करणार, बी स्क्वेअर मायनस 4ac. मग b ची व्हॅल्यू -5 आत्ताच मिळाली, ती सबस्टिट्यूट करायची. -4 ॲज इट इज. मग a ची व्हॅल्यू 2 आहे आणि c ची व्हॅल्यू 7 सबस्टिट्यूट केली. रिमेनिंग पार्ट इज कॅल्क्युलेशन पार्ट. स्क्वेअर ऑफ -5 इज 25 अँड 4 इंटू 2 इज 8, 8 7 जा 56. यांचा डिफरन्स येतो -31. -31 हा निगेटिव्ह नंबर आहे, म्हणजेच डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac जर निगेटिव्ह आला
तर आपण काय म्हणणार, रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल, म्हणजे हे रूट रिअल नंबर लाईनमध्ये एक्झिस्ट होत नाही. आता मात्र पुढचं एक्झाम्पल हे ॲक्टिव्हिटी बेस आहे. सो हिअर वन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन टू अस x square plus 2x minus 9 is equal to 0. We are comparing this quadratic equation with ax square plus bx plus c is equals to 0. मग a म्हणजे कोण हो, x स्क्वेअरचा कोएफिशियंट इथे 1 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 झाली. b म्हणजे x चा कोएफिशियंट इथे स्पष्ट दिसतोय 2 आहे, आणि c कॉन्स्टंट टर्म इथे किती दिलेली आहे, -9. सो वन्स द व्हॅल्यू ऑफ abc is known to us, then find out the value of b square minus 4ac means discriminant. आता इथे b ची व्हॅल्यू ऑलरेडी 2 सबस्टिट्यूट केलेली आहे, -4. आता कशाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -9. आता खूप व्यवस्थित ऑब्झर्व करा, इथे -4 इंटू -9 विल बी इक्वल टू व्हॉट, +36. ओके, पण इथे काय केलं यांनी, इथे हा जो मायनस आहे ना, हा इथे जशाला तसा ठेवलाय, मायनस जशाला तसा ठेवलाय. मग इथे 4 इंटू -9 इथे काय मिळेल आपल्याला, -36. ओके, आता पुढच्या स्टेपमध्ये बघा, हा मायनस इंटू मायनस होईल प्लस, मग 4 + 36 विल बी इक्वल्स टू 40, आणि 40 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, मीन्स व्हॅल्यू ऑफ b square minus 4ac इज पॉझिटिव्ह, मीन्स डिस्क्रिमिनंट इज पॉझिटिव्ह. ॲट दॅट टाइम वी नो दॅट रूट्स ऑफ द इक्वेशन आर रियल and unequal, isn't it? Real and unequal. In this way we are able to find out nature of root, and nature of root depends on the value of what, b square minus 4ac. Now see the example number 3rd. In this case, one quadratic equation is given to us. We are comparing this quadratic equation with quadratic equation in general form. मग इथे comparison केलं तर आपल्या लक्षात येईल, a means coefficient of x square, that is √3. We have got the value of a here. Then comparing coefficient of x, we will get the value of b is equal to 2√3. And lastly, comparing the constant term, we will get c ची व्हॅल्यू मिळाली √3. Once all these values are known to us, substitute this value in b square minus 4ac. चला इथे b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, हा मायनस ॲज इट इज, 4 ऑल्सो ॲज इट इज. इथे a ची व्हॅल्यू आणि इथे c ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. रिमेनिंग पार्ट इज कॅल्क्युलेशन पार्ट. या 2 चा स्क्वेअर येईल 4, √3 चा स्क्वेअर येईल 3, 4 इंटू 3 इथे मिळेल 4 इंटू 3. इथे हा 4 ॲज इट इज, √3 इंटू √3 विल बी इक्वल्स टू 3. सो हिअर वी आर गेटिंग 12 minus 12 will be equals to 0. So b square minus 4ac will be equals to 0. Means discriminant will be equals to 0. And we know that if the value of discriminant is equal to 0, at that time roots are real and equal. So roots of quadratic equation depends on the value of what, discriminant. आणि discriminant आपण कशाने डिनोट केला, डेल्टाने, आणि डेल्टाची व्हॅल्यू काय असते, b square minus 4ac. Now we are starting the next very important article from this chapter, that is nothing but the relation between roots of the quadratic equation and coefficient. आता कोइफिशियंट कशाला म्हणतो आपण, या क्वाड्रॅटिक इक्वेशन, जर का आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहिलं ax square plus bx plus c, तर या abcला आपण काय म्हणतो, abcला आपण म्हणतो कोइफिशियंट्स. abc आर नथिंग बट व्हॉट, कोइफिशियंट्स. ओके, आणि आपल्याला याचं रिलेशन कोणासोबत काढायचं आहे, रूट्स सोबत काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट इट्स रिलेशन विथ व्हॉट, रूट्स. मीन्स वी आर फाइंडिंग रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी ते एक फॉर्म्युला लिहिला आहे रूट्स काढण्याचा. तर आपल्याला हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी प्रूफ केला आहे. अप्लाइंग दिस फॉर्म्युला वी हॅव सीन हाऊ टू फाइंड आउट द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिला रूट काय मिळेलो, इथे -b प्लस कन्सिडर केलं तर -b प्लस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, आणि दुसरा रूट काय मिळेल, -b मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. असे आपल्याला 2 रूट मिळाले. समजा मी पहिला रूट हा अल्फाने डिनोट केला आणि दुसरा रूट हा बीटाने डिनोट केला. तर हे अल्फा आणि बीटा कोण झाले, आपले रूट्स झाले. आणि हे ABC कोण आहेत या इक्वेशनमध्ये, ABC आर कोइफिशियंट. म्हणजेच आपल्याला या कोइफिशियंट ABC आणि या रूट म्हणजे कोण, अल्फा आणि बीटा, यांच्यामधलं रिलेशन
फाइंड करायचं आहे. ओके, आता इथे जर आपण या अल्फा आणि बीटाची सम घेतली, समजा आपण अल्फा प्लस बीटा यांची सम घेतली, तर पहिले आपण अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू -b प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a प्लस आता बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू -b मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर दोन्ही टर्मचे डिनॉमिनेटर सारखेच आहे. मग आपण न्यूमरेटरची ॲडिशन करू शकतो. खूप व्यवस्थित बघा बेटा ॲडिशन, -b आणि हा -b यांची ॲडिशन घेतली तर मिळेल -2b आणि हा प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac काय होतील कॅन्सल, जसं 5 + 5 आणि -5 काय होतात कॅन्सल होतात आणि त्यांची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे इथे कोण कॅन्सल होईल, प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अँड मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac विल गेट कॅन्सल. आता परत काय कॅन्सल होऊ शकतं इथे, दिस 2 and 2 विल गेट कॅन्सल आणि काय रिझल्ट मिळतोय आपल्याला -b/a. अँड दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझल्ट दॅट अल्फा प्लस बीटा विल बी इक्वल्स टू -b/a. दिस इज फर्स्ट रिलेशन बिटवीन रूट्स अँड द कोइफिशियंट. यामध्ये हे अल्फा आणि बीटा कोण आहेत, अल्फा आणि बीटा आहेत रूट्स आणि हे ए आणि बी कोण आहेत कोइफिशियंट. सो दिस रिझल्ट इज कॉल्ड ॲज वन रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट. आता आपण या अल्फा आणि बीटाचा प्रोडक्ट घेऊ. सो नाउ लेट अस ट्राय टू फाइंड आउट सेकंड रिलेशन. इन दिस केस वी आर फाइंडिंग प्रोडक्ट ऑफ अल्फा अँड बीटा. या रूट्सचा प्रोडक्ट फाइंड करतोय. अल्फाची व्हॅल्यू -b प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि बीटाची व्हॅल्यू काय आहे -b मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सगळ्यात पहिले काय करू आपण डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन घेऊ. काय मिळेल इथे 2a इंटू 2a विल बी इक्वल्स टू वॉट 4a स्क्वेअर. आता न्यूमरेटर खूप व्यवस्थित बघा, इथे या टर्मला जर मी a म्हटलं -bला जर a म्हटलं तर इथे पण -bच आहे. म्हणजेच दोन्ही ठिकाणी पहिली टर्म सारखी आहे, तर याला आपण a कन्सिडर करू. ही जी दुसरी टर्म आहे न्यूमरेटरमधली, इथे अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि इथे पण अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4acच आहे. आता इथे जर आपण खूप व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथे या दोन टर्म प्लसने कनेक्ट आहे आणि इथे या दोन टर्म कशाने कनेक्ट आहेत मायनसने. म्हणजेच ह्या टर्म्स कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, या टर्म्स आहेत a प्लस बी इंटू a मायनस बी या फॉर्ममध्ये. आणि आपली आयडेंटिटी काय सांगते, a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग या आयडेंटिटीप्रमाणे a स्क्वेअर म्हणजे काय मिळेल आपल्याला, स्क्वेअर ऑफ मायनस बी स्क्वेअर म्हणजे या पूर्ण टर्मचा स्क्वेअर, म्हणजेच अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac चा स्क्वेअर. परत बघा ह्या टर्म्स कोणत्या फॉर्ममध्ये आहे, a प्लस बी इंटू a मायनस बी विल बी इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता याला सिम्प्लिफाय करू. डिनॉमिनेटरमध्ये 4a स्क्वेअर ॲज इट इज ठेवू. चला इथे -bचा स्क्वेअर येईल बी स्क्वेअर मायनस इथे जर या टर्मचा स्क्वेअर घेतला तर हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होईल, उरेल काय बी स्क्वेअर मायनस 4ac. आता न्यूमरेटरमध्ये ब्रॅकेट ओपन करून घेऊ इथे आपण. सो बी स्क्वेअर कीप इट ॲज इट इज. आय एम मल्टिप्लाइंग बाय मायनस टू बोथ द टर्म्स इन दिस ब्रॅकेट. काय मिळेल, मायनस इंटू बी स्क्वेअर इज मायनस बी स्क्वेअर अँड मायनस इंटू मायनस 4ac will be equals to plus 4ac. In the denominator 4a square keep it as it is. Now check that which terms will get cancelled. Plus b square and minus b square will get cancelled. After cancelling b square, remaining term in the numerator is 4ac and in the denominator is 4a square. मग remaining term आपण जशाला तशा लिहिल्यात. आता चेक करा परत काय कॅन्सल होऊ शकतं. चला 4 आणि 4 कॅन्सल होईल, हा a आणि या स्क्वेअर मधला एक a कॅन्सल होईल, मिळेल काय c अपॉन a. आता दुसरं रिलेशन आपल्यासोबत काय मिळालंय, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. कोण आहेत हो हे अल्फा आणि बीटा. अल्फा हा एक रूट आहे, बीटा हा एक रूट आहे आणि हे ए बी सी कोण असतात, कोइफिशियंट.
काय रिझल्ट मिळाला, अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट विल बी इक्वल्स टू सी अपॉन ए. आणि आधीचा रिझल्ट काय बघितला होता आपण, सम ऑफ रूट विल बी इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए. इन दिस वे we have got two important result that alpha plus beta will be equals to minus b upon a, and second important result is alpha into beta will be equal to c upon a. अल्फा आणि बीटा हे रूट्स आहेत, ए बी सी हे कोण आहेत, कोइफिशियंट्स आहेत. म्हणजेच या दोन इक्वेशनमध्ये रूट्स आणि कोइफिशियंट येतात, म्हणून याला आपण म्हणतो रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या रिलेशनचा युटिलाइज करून ही ॲक्टिव्हिटी आपण बघूत. फिल इन द ब्लँक्स, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस बिलो प्रॉपरली. मग एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे 10x² प्लस 10x प्लस 1. इथे जर आपण बघितलं तर एची व्हॅल्यू म्हणजे x² कोइफिशियंट, एची व्हॅल्यू दिलेली आहे 10. बीची पण व्हॅल्यू, बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, तो पण कोण आहे 10, आणि सीची व्हॅल्यू आहे 1. आता आपल्याला पहिला पार्ट आहे अल्फा प्लस बीटा. आत्ताच आपण प्रूफ केलं अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, मायनस बी बाय ए. तर इथे मायनस जशाल तसं बीची व्हॅल्यू 10 सबस्टिट्यूट करू, एची पण व्हॅल्यू 10च आहे, मग -10 अपॉन 10 काय होईल, -1. म्हणजे अल्फा प्लस बीटा किती मिळाला आपल्याला, -1. आता फाइंड करायचं आहे अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाचं व्हॅल्यू काय आहे, सी बाय ए. सीची व्हॅल्यू इथे 1 आहे आणि एची व्हॅल्यू इथे 10 आहे. सो 1 by 10 will be the value of alpha into beta. In this way, using relation between coefficient and roots, we have solved this activity. So hope the idea about how to utilize this relation between roots and coefficient is very clear to you. Now see the next example. In this example, alpha and beta are the roots of the quadratic equation. चला पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे इथे, आणि आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट. सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूट काढायचं असेल तर पहिले आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू लागतील, म्हणून आपण काय करणार, पहिले या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कंपेअर करणार. सो कंपेअर which quadratic equation is given to us, 2x² plus 6x minus 5 is equals to 0 with our standard quadratic equation, that is ax² plus bx plus c is equals to 0. आता इथे हे दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन जर कंपेअर केले तर आपल्याला a ची व्हॅल्यू किती मिळेल, 2. बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, तो मिळतोय 6, आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू मिळते -5. सो देअरफॉर our first required value is alpha plus beta. What is the formula to find out sum of root, minus b by a. आत्ताच आपण सिद्ध केलं होतं, प्रूफ केलं होतं की मायनस बी बाय ए कशाची व्हॅल्यू आहे, सम ऑफ रूट. मग बी ची व्हॅल्यू 6 सबस्टिट्यूट करू, ए ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करू. -6 upon 2 will be equals to -3. So in this way we have got that alpha plus beta will be equals to -3. This is our first required value. आता second required value कोण आहे, alpha into beta. And alpha into beta, already we have proved that alpha into beta will be equal to c by a. चला c ची व्हॅल्यू किती आहे, c ची व्हॅल्यू -5 अपॉन ए ची व्हॅल्यू 2. पुढे तर काही सिम्प्लिफाय होत नाही, म्हणून आपण अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय म्हणता येईल, -5/2. इन दिस वे we have got two required values, alpha plus beta and alpha into beta. या किमती काढण्यासाठी आपण कशाचा वापर केला, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट. हे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b बाय ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c बाय ए, हे दोन रिझल्टला काय म्हणतो आपण, रिलेशन बिटवीन roots and coefficient. So observe the next example, the difference between the roots of the equation. Which equation, x² minus 13x plus k is equals to 0 is 7. दोन रूट्स मधला डिफरन्स हा 7 आहे. या कंडिशनचा वापर करून आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, के. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. सो दिस इज वन गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. वी आर कंपेअरिंग दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म. या दोन इक्वेशनला जर आपण कंपेअर केला तर ए म्हणजे x² कोएफिशिएंट इथे 1 मिळेल. सो वी विल गेट a इज इक्वल्स टू 1. बी विल बी इक्वल्स टू, बी ची व्हॅल्यू मिळेल -13 आणि c ची व्हॅल्यू मिळेल k.
इजंट इट. आता आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स, एक्झाम्पल रूटशी रिलेटेड आहे. आपण रूट्स कशाने डिनोट करत असतो? अल्फा आणि बीटाने. सो लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ इक्वेशन. मग आपल्याकडे काय एक रिझल्ट अवेलेबल आहे विच इज कॉल्ड ॲज रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट, दॅट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए इज इक्वल्स टू मायनस जशाला तसा बीची किंमत -13 सबस्टिट्यूट करतोय आपण आणि एची किंमत 1 सबस्टिट्यूट करतोय विच इज इक्वल टू मायनस इंटू मायनस विल बिकम व्हॉट +13. सो इन दिस वे +13 इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. लेट अस डिनोट इट बाय इक्वेशन नंबर फर्स्ट. अल्फा इंटू बीटा विल बी इक्वल्स टू व्हॉट सी बाय ए. हा पण एक रिझल्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. सीची व्हॅल्यू के अपॉन ए ची व्हॅल्यू 1 इज इक्वल्स टू के. लेट अस डिनोट इट बाय इक्वेशन नंबर 2. आणि तिसरा रिझल्ट आपल्याकडे अवेलेबल आहे तो गिव्हन कंडिशनवरून. काय गिव्हन कंडिशन? डिफरन्स बिटवीन द रूट. आता रूट कशाने डिनोट केले तो आपण अल्फा आणि बीटाने. मग या दोन रूट्समधला डिफरन्स किती दिलेला आहे? चेक करा किती दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये 7. डिफरन्स बिटवीन द रूट इज इक्वल्स टू 7. So let us denote this result by equation number 3. This is the given condition in the example. आता तुमच्याकडे 3 इक्वेशन अवेलेबल आहेत. कोणते 3 इक्वेशन अवेलेबल आहेत? एक सम ऑफ रूट, एक प्रोडक्ट आणि एक डिफरन्स. या 3 इक्वेशनच्या व्हॅल्यूज पण इकडे माहिती आहेत आपल्याला. या तिन्ही इक्वेशनला अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे की तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढता आली पाहिजे? केची. सो लेट अस ट्राय टू सॉल्व दिस 3 इक्वेशन इन सच वे दॅट वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ के. पहिले तर मी काय करतो, इथे टेक्स्टबुकमध्ये वापरलेली मेथड अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 13 आपली पण तीच आलेली आहे. परत अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू 7 हे गिव्हन आहे आपल्याला. इथे आपण इक्वेशन नंबर 3 ने डिनोट केलं आहे. या दोन इक्वेशनची ॲडिशन घेतली तर आपल्याला अल्फाची व्हॅल्यू 10 मिळाली. ही अल्फाची व्हॅल्यू एक तर इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करा किंवा सेकंडमध्ये पुट करा, आपल्याला बीटा मिळून जाईल. आता आपण प्रोडक्ट ऑफ रूट इज इक्वल टू सी बाय म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय हा रिझल्ट यूज केला. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळालेली आहे के, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि सी बाय एची पण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. अल्फाची व्हॅल्यू आणि बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. सॉरी, इथे कशाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली? अल्फाची व्हॅल्यू इथून सबस्टिट्यूट केली 10 आणि बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 3. हे इथे निघाली 3. आणि इकडे सी बाय ए, सीची व्हॅल्यू होती के आणि एची व्हॅल्यू होती 1, के बाय 1. मग अशा पद्धतीने आपल्याला केची व्हॅल्यू 30 मिळाली. ओके. आता मी तुम्हाला हेच एक्झाम्पल एक नवीन पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जो रिझल्ट आवडेल तो रिझल्ट तुम्ही युटिलाइज करा. ओके. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, इजंट इट? आता ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू सांगा. ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर विल बी इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथलचा कॉमन पार्ट कोण आहे हो? इथे पण प्लस ए स्क्वेअर आहे, इथे पण प्लस ए स्क्वेअर आहे, इथे पण प्लस बी स्क्वेअर आहे, इथे पण प्लस बी स्क्वेअर आहे. मी काय करतोय, इथे दोन्हीही साईडला -4ab घेतोय. -4ab इकडे सबट्रॅक्ट केलं म्हणून इकडे पण 4ab सबट्रॅक्ट केला. तर इथे चेक करा, ए स्क्वेअर जशाला तसा 2ab मायनस 4ab काय मिळेल? -2ab मिळेल आणि हा बी स्क्वेअर जशाल तसा. मग ही कशाची व्हॅल्यू मिळाली? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर कोणाची किंमत आहे? ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरची. म्हणजेच थोडक्यामध्ये या एक्सप्रेशनची व्हॅल्यू ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab ची व्हॅल्यू किती येते? ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथे जर आपण खूप व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल याच्यामध्ये सम पण आहे, प्रोडक्ट पण आहे आणि डिफरन्स पण आहे. आपल्याकडे पण अवेलेबल असलेल्या व्हॅल्यू कोण आहे? सम पण अवेलेबल आहे, प्रोडक्ट पण अवेलेबल आहे आणि डिफरन्स पण. या तिन्ही व्हॅल्यू अवेलेबल आहे. तर मग अशा वेळेस आपण कशाचा यूज करायचा? we know that what is the result alpha plus beta whole bracket square minus 4 alpha beta will be equals to
अल्फा मायनस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर. हेच ए प्लस बी, ए आणि बीच्या ऐवजी मी अल्फा बीटा घेतला. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab मीन्स अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा इज इक्वल टू ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच अल्फा मायनस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण आपल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. चला, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे इथे 13, तर आपल्याला इथे 13चा स्क्वेअर मिळेल मायनस 4 अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करणार के. अल्फा इंटू बीटा विल बी इक्वल्स टू के अँड ऑन दिस साइड अल्फा मायनस बीटा. अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू आहे 7 स्क्वेअर. एकदा या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर रिमेनिंग पार्ट एक सिम्प्लिफिकेशन पार्ट आहे. नाउ व्हॉट इज स्क्वेअर ऑफ 13 विल बी इक्वल्स टू 169 मायनस 4k. कीप इट ॲज इट इज. ऑन दिस साइड स्क्वेअर ऑफ 7 इज 49. आता हा मायनस 169 जशाला तसा हा प्लस 49 या साईडला होईल मायनस 49 आणि हा मायनस 4k या साईडला होईल प्लस 4k. या दोघांचा डिफरन्स किती मिळेल आपल्याला 120 इज इक्वल्स टू 4k. सो देअरफॉर 120 अपॉन 4 हा 4 मल्टिप्लाय इकडे आला तर डिवायडेड होईल. सो k विल बी इक्वल्स टू 120 अपॉन 4 विल बी इक्वल्स टू 30. इन दिस वे वी हॅव गॉट सेम व्हॅल्यू ऑफ k बट युजिंग वन अल्टरनेट मेथड. तर ही कंडिशन आपण कधी वापरू शकतो जर आपल्याकडे 3 किमती अवेलेबल असेल तर, म्हणजे सम पण अवेलेबल आहे, प्रोडक्ट पण अवेलेबल आहे आणि डिफरन्स पण अवेलेबल असेल तरच या कंडिशनचा युटिलाइज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. रिमेंबर दिस कंडिशन इज ॲप्लिकेबल इफ यू विल हॅव द व्हॅल्यू ऑफ सम, product and difference of the roots of a quadratic equation. Now see the example number 3rd. If alpha and beta are the roots of equation x square plus 5x minus 1 is equal to 0, then question is to find out alpha cube plus beta cube and alpha square plus beta square. मग इथे आपण हे quadratic equation consider केलंय. या quadratic equation वरून आपल्याला x square चा कोएफिशिएंट म्हणजे a ची व्हॅल्यू मिळाली, x चा कोएफिशिएंट म्हणजे b ची व्हॅल्यू 5 मिळाली आणि c ची व्हॅल्यू मिळाली -1. वन्स द व्हॅल्यू ऑफ ABC इज नोन टू अस. मग आपण फाइंड केलं अल्फा प्लस बीटा. आपल्याकडे रिलेशन अवेलेबल आहे अल्फा प्लस बीटा इज मायनस बी बाय ए. मग इथे हा मायनस ॲज इट इज बीची व्हॅल्यू 5 आणि एची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली, ही आली -5. अल्फा इंटू बीटा इज सी बाय ए. सीची व्हॅल्यू -1, एची व्हॅल्यू 1. -1 अपॉन 1 विल बी इक्वल टू -1. इन दिस वे वी हॅव गॉट अल्फा इंटू बीटा. आता यांचा युटिलाइज करून सगळ्यात पहिले आपल्याला काढायचं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, आवर फर्स्ट रिक्वायर्ड व्हॅल्यू इज अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग या व्हॅल्यूसाठी आपल्याला आयडेंटिटी माहिती असली पाहिजे ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब. काय ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब इज ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. इजंट इट? आता आपलं जे एक्सप्रेशन आहे ना, हे एक्सप्रेशन अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हणजे या फॉर्ममध्ये आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. म्हणून काय करू आपण, या ए क्यूब प्लस बी क्यूबला अजिबात डिस्टर्ब नाही करू. ए क्यूब प्लस बी क्यूब बघा जशाल तसं ठेवलं आहे. आता या दोन टर्म जर आपण ऑब्झर्व केल्या तर यातून 3 कॉमन घेता येतो का? येस, 3 कॅन बी टेकन ॲज कॉमन. परत या ए स्क्वेअर आणि ए मधून ए पण कॉमन घेता येतो आणि या बी आणि बी स्क्वेअरमधून बी पण कॉमन घेता येतो. तर इथे उरेल ए आणि इथे उरेल बी जर 3ab कॉमन घेतला तर. पण आपल्याला या एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हे कोणत्या फॉर्ममध्ये ए क्यूब प्लस बी क्यूब. म्हणून काय करणार आपण, हे ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब जशाला तसा ठेवू. ही टर्म इकडे प्लस आहे, इकडे आली तर काय होईल -3ab इंटू ए प्लस बी. मग इकडे काय उरेल ए क्यूब प्लस बी क्यूब. मग याचाच वापर का करायचा ही व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी? कारण यामध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा सम आणि प्रोडक्ट अवेलेबल आहे आणि आपल्याकडे पण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूटच्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत. या व्हॅल्यूचा वापर करायचा तर या एक्सप्रेशनला या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. म्हणजेच थोडक्यामध्ये काय तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबला या आयडेंटिटीप्रमाणे म्हणजे याला सिम्प्लिफाय केल्यावर हा रिझल्ट मिळाला आणि या रिझल्टप्रमाणे काय लिहिता येईल, अल्फा प्लस बीटा
होल ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. मी एच्या जागी अल्फा घेतला आणि बीच्या जागी बीटा घेतलाय. आता आपण आपली व्हॅल्यू फाइंड करू शकतो. चला इथे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -5. सो रिप्लेस इट बाय -5. -5 क्यूब -3 ॲज इट इज. अल्फा इंटू बीटा चेक करा. इथे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -1 आणि परत अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -5. सो विच इज इक्वल टू व्हॉट इज क्यूब ऑफ -5? क्यूब ऑफ -5 इज -125. इथे मायनस इंटू मायनस इज प्लस, प्लस इंटू मायनस इज मायनस. मग आता 3 इंटू 1 इज 3, 3 5 15. इथे मिळेल 15. सो विच इज इक्वल्स टू -140. -125 -15 is -140. In this way we have got our first required value alpha cube plus beta cube is equals to -120. म्हणजेच तुम्हाला या आयडेंटिटीज व्यवस्थित लर्न असणं गरजेचं आहे, ज्या की आपण 9th स्टँडर्डपर्यंत खूप वेळा यूज पण केलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या कदाचित लर्न पण असू शकतात. Now see the next example. In the second part we have to find out alpha square plus beta square. तर मी इथे alpha square plus beta square कन्सिडर केलंय. मग यासाठी आपण या आयडेंटिटीचा युटिलाइज करतो. a square plus b square is equal to a square plus 2ab plus b square. आपली जी रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे ती या फॉर्ममध्ये आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग आपल्याला हे प्लस 2ab इकडे नको, म्हणून इकडे आणून घेऊ. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इकडे होईल ते -2ab आणि इकडे काय होईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे आपण इथे जर चेक केला तर हे कोणत्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस झालं? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर -2ab. म्हणजे इथे सम आहे आणि इथे प्रोडक्ट आहे आणि आपल्याकडे पण समची आणि प्रोडक्टची व्हॅल्यू अवेलेबल आहे. म्हणजे या व्हॅल्यूचा युटिलाइज करायचा असेल तर आपल्याला या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करावं लागेल. मीन्स हिअर alpha square plus beta square can be written as alpha plus beta whole bracket square -2 alpha beta. म्हणजे आपण हे रिझल्ट युटिलाइज केला इथे. ओके, अँड हाऊ वी हॅव गॉट फ्रॉम दिस आयडेंटिटी. या आयडेंटिटीवरून हा रिझल्ट मिळाला. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -5. सो रिप्लेस इट बाय -5. कीप स्क्वेअर ॲज इट इज. -2 पण जशाल तसा. अल्फा इंटू बीटा. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -1. तर इथे आपण -1 सबस्टिट्यूट करू. काय मिळेल आपल्याला? स्क्वेअर ऑफ स्क्वेअर ऑफ -5 विल बी इक्वल्स टू +25. अँड here observe that -2 into -1 will be equals to +2 and 25 plus 2 will be equals to 27, which is nothing but our required value. In this way we have got the value of alpha square plus beta square. आता आपण सगळ्यात शेवटचा आर्टिकल समजून घ्यायचा प्रयत्न करू. To obtain the quadratic equation having given roots. To obtain the quadratic equation having given roots. ओके, आपण एक एक्झाम्पलच्या माध्यमातून हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. समजा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x² - 5x + 6 इज इक्वल्स टू 0. तर फॅक्टरायझेशन मेथडने आपण याचे रूट्स पाडायचा प्रयत्न करू. 6चे असे फॅक्टर फाइंड करा की त्यांची ॲडिशन -5 असेल तर एक फॅक्टर -3, एक फॅक्टर -2 मिळेल. म्हणजेच तुम्ही इथे -5xला -3x -2x असं स्प्लिटअप करणार. +6 इज इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्ममधून जर x कॉमन घेतला तर इथे मिळेल x -3 आणि या दोन टर्ममधून -2 जर कॉमन घेतला तर x -3. मग आता परत x -3 जर कॉमन घेतला आपण x -3 तर इथे मिळेल x आणि इथे मिळेल -2. हे कोण झाले? या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन फॅक्टर. या दोन फॅक्टरवरून आपण काय म्हणू शकतो की दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजे एक तर पहिला फॅक्टर 0 असेल और सेकंड फॅक्टर इज 0. म्हणजेच x इज इक्वल्स टू +3. हा -3 इकडे आला तर +3 आणि हा -2 जर इकडे आला तर +2. x इज इक्वल्स टू 2. खूप व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, तर इथे आपण आता वापस जाऊया. इथे x ची व्हॅल्यू 3 होती तर एक फॅक्टर x -3 होतं. x ची व्हॅल्यू जर 2 असेल तर दुसरा फॅक्टर x -2 होता.
आपण काय करतो, आपण जनरली रूट्स कशाने डिनोट करतो, अल्फा आणि बीटाने. समजा पहिला रूट जर मी अल्फाने डिनोट केला आणि दुसरा रूट जर बीटाने डिनोट केला, म्हणजे पहिले एक्सची व्हॅल्यू अल्फा आणि दुसरी एक्सची व्हॅल्यू जर बीटा असेल, तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पहिला रूट एक्स मायनस अल्फा असेल, कारण एक्स इज इक्वल टू 3 हा जर रूट असेल तर एक्स मायनस 3 पहिला फॅक्टर असतो, आणि एक्स इज इक्वल टू 2 जर रूट असेल तर एक्स मायनस 2 फॅक्टर असतो. एक्स इज इक्वल टू बीटा हा जर रूट असेल तर एक्स मायनस बीटा हा फॅक्टर असेल. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन घेऊया. चला, एक्स इंटू एक्स काय मिळेल, एक्स स्क्वेअर. एक्स इंटू मायनस बीटा इज मायनस बीटा एक्स. चला, मायनस अल्फाने मल्टिप्लाय करा, मायनस अल्फा इंटू एक्स इज मायनस अल्फा एक्स. मायनस अल्फा इंटू मायनस बीटा इज प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज ठेवू आपण. आता इथे जर आपण खूप व्यवस्थित ऑब्झर्व केला तर या दोन्ही टर्ममधून आपण मायनस कॉमन घेऊ शकतो. चला, मायनस कॉमन घेतला, आपण एक्स पण कॉमन घेऊ शकतो, तर इथे उरेल अल्फा आणि इथे उरेल बीटा, इजंट इट, प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. आणि हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण काय तयार करू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी कशाची किंमत पाहिजे, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा, सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट. चला चेक करा, इथे दिलेला आहे हा फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की एक्सचा कोइफिशियंट कोण असतो, मायनस मायनस अल्फा प्लस बीटा, आणि कॉन्स्टंट टर्म कोण असते, अल्फा इंटू बीटा. जर आपल्याला अल्फा आणि बीटा रूट्स माहिती असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण काय काढू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. काय फॉर्म करू शकतो, टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. म्हणजे रूट्स दिले असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं त्याचा हा फॉर्म्युला आहे. ओके, आतापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करत आलो. आता जर रूट्स दिले असेल तर फॉर्म कसा करायचा त्याचा हा फॉर्म्युला आहे. सो नोट डाऊन दिस फॉर्म्युला टू फाइंड आउट क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ इट्स रूट्स आर गिवन टू अस. चला, याच मेथडचा युटिलाइज करून आपण ही पहिली ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू. परत इथे बघून घ्या, एक्स स्क्वेअरचा क्वेश्चन 1 घ्यायचा, एक्सचा कोइफिशियंट कोण घ्यायचा, मायनस इंटू ॲडिशन ऑफ रूट, आणि कॉन्स्टंट टर्म काय घ्यायची, प्रोडक्ट ऑफ रूट. चला, इथे एक रूट काय, ॲडिशन ऑफ रूट किती दिलेला आहे, 10. ॲडिशन ऑफ रूट किती दिलेला आहे, 10, आणि प्रोडक्ट ऑफ रूट किती दिलेला आहे, 9. याचा अर्थ काय झाला, ॲडिशन ऑफ रूट म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 10 आहे आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू प्रोडक्ट ऑफ रूट 9 आहे. मग आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, एक्स स्क्वेअर मायनस इथे एक्सचा कोइफिशियंट म्हणजे अल्फा प्लस बीटा जो कोण आहे 10, म्हणजे इथे येईल 10. कॉन्स्टंट टर्म कोण असते, अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 9 आहे, म्हणून इथे 9 इज इक्वल्स टू 0. इन दिस वे वी हॅव गॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे, बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. मग एक्स स्क्वेअर मायनस काय असतो आपला फॉर्म्युला, एक्सचा कोइफिशियंट कोण आहे, मायनस अल्फा प्लस बीटा, अल्फा म्हणजे 2, बीटा म्हणजे 5, आणि हे ब्रॅकेटमध्ये क्लोज आहे, व्यवस्थित ऑब्झर्व करा. आणि इथे काय येईल, कॉन्स्टंट टर्म कोण असते, कॉन्स्टंट टर्म, अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू 2, बीटाची व्हॅल्यू 5. चला, याला सिम्प्लिफाय करा. इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1च आहे. एक्सचा कोइफिशियंट 2 प्लस 5 विल बी इक्वल्स टू 7, हा मायनस ॲज इट इज, आणि इथे 2 इंटू 5 विल बी इक्वल्स टू 10, 10 इज द कॉन्स्टंट टर्म. इन दिस वे वी आर फॉर्मिंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अप्लाइंग दिस फॉर्म्युला, और यू कॅन से दॅट दिस फॉर्म्युला बोथ आर वन अँड द सेम. इथे मी फक्त प्रूफ करून दाखवला की हा फॉर्म्युला कसा मिळालेला आहे. ओके, सो hope the formula to find out roots of a quadratic equation is now very clear to you. Applying this formula we are able to find out root of we are able to form a quadratic equation if its roots are given to us. Now let us observe the example. One solved example is there where roots are given to us.
आता रूट्स कोण आहेत या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे? -3 आणि -7. मग आपण पहिल्या रूटला अल्फाने डिनोट करू, विच इज -3. सेकंड रूट वी आर डिनोटिंग बाय बीटा विच इज इक्वल टू -7. मग अल्फा प्लस बीटा फाइंड करून घेतला, कारण आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी अल्फा प्लस बीटा लागतो. -3 अँड -7 विल बी इक्वल्स टू -10. प्रोडक्ट ऑफ रूट मग म्हणजेच -3 इंटू -7 ही व्हॅल्यू मिळाली 21. आता आपण आपला फॉर्म्युला लिहिणार, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा. अप्लाइंग दिस फॉर्म्युला वी आर एबल टू फाइंड आउट रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला इथे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करणार? अल्फा प्लस बीटा आला -10, तर इथे -10 टाकलंय आणि अल्फा इंटू बीटा काय टाकलंय? 21 विच इज नथिंग बट हिअर 21. मग इथे मायनस इंटू मायनस किती आलं? +10 आणि हे इथे मिळालं 21. सो फ्रॉम दिस सॉल्व्ड एक्झाम्पल, होप द आयडिया अबाउट हाऊ टू फॉर्म a quadratic equation if its roots are given to us is very clear to you. If roots are given, applying this formula we are able to form a quadratic equation. So in this way we have completed the whole theoretical part of this chapter. या चॅप्टरचा पूर्ण theoretical part आपण अशा पद्धतीने संपवलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे व्हिडिओज खूप हेल्पफुल आहेत तर प्लीज व्हिडिओज लाईक करा आणि आपले जे नीडी फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत पण हे व्हिडिओ शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींवर आधारित, म्हणजे कोणत्या? नेचर ऑफ रूट्स, देन सम ऑफ रूट, प्रोडक्ट ऑफ रूट विच इज कॉल्ड ॲज रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट, आणि सगळ्यात शेवटी इफ रूट्स आर गिवन हाऊ टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हा फॉर्म्युला अप्लाय करून पुढचा प्रॅक्टिस सेट सॉल्व करूत.